वासनेची विकृती वाढू लागली की नातेसंबंधाची राख व्हायला वेळ लागत नाही. व्यभिचाराचा वणवा नात्यातच धुमसू लागतो तेव्हा माणुसकीला काळीमा फासणाऱ्याच घटना घडतात. सोलापुरातील एका विधवेनं प्रियकर शोधला, त्यानंतर जावयालाही मिठीत घेतलं. हे मुलीला समजलं तेव्हा आई किंवा नवऱ्याला समजावण्यापेक्षा तिनं दिराला जवळ घेणं पसंत केलं. मुलगी दिराबरोबर अनैतिक संबंध ठेवते हे समजल्यावर आईला राग आला. ती त्या संबंधांना विरोध करू लागली. तुला प्रियकर जावई लागतो, मग मी दिरासोबत का संबंध ठेवायचे नाहीत असा सवाल करत मुलीनं आईचा जीव घेतला. केवळ व्याभिचारामुळं आईच्या जीवावर मुलगी उठली हे अत्यंत धक्कादायक, मन सुन्न करणारेच आहे. मुलांना वळण लावण्याची जबाबदारी आई नाही पार पाडणार तर कोण? आई चुकीचं वागू लागली तर ती मुलीला सदाचार काय शिकवणार? सोलापुरातील कुमठा परिसरात असलेल्या लक्ष्मीनगर परिसरात लक्ष्मीबाई शिवाजी माने ही महिला राहत होती. तिला 2 मुली आणि 1 मुलगा अशी 3 अपत्य होती. प्रज्ञा आणि अनिता या दोन्ही मुलींचा विवाह झालेत, तर मुलगा योगेश अजून शिक्षण घेत आहे. लक्ष्मीबाईच्या पतीचं 5 वर्षापूर्वी निधन झालं. ती एकाकी पडली. मुलीची जबाबदारी नसली तरी मुलाची जबाबदारी होती. पण अनितानं भावाला आपल्याकडे नेलं, त्यामुळे तिची जबाबदारी थोडी कमी झाली. त्यातच प्रज्ञाचं निधन झालं. मुलीच्या निधनाचं दुःख आईला होणं स्वाभाविकच होतं. एका मागोमाग येणारी संकटं, हालाकीची आर्थिक परिस्थिती, त्यामुळे उदरनिर्वाह करताना होणारी ओढाताण, जीवनात आलेलं एकाकीपण अशा अनेक समस्यांनी लक्ष्मीबाई घेरली होती. तिला कोणाचाच आधार उरला नव्हता. आपण कोणावर बोजा होऊ नये या विचारानं ती काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करत होती. मुलाच्या भविष्यासाठी काळजी करत होती. पण एकट्या बाईकडे पाहणाऱ्यांची समाजाची नजर अद्याप दूषितच आहे. लक्ष्मीबाई 40शीची होती. स्थूल शरीराची, काळी सावळी पण नेटनेटकी राहणारी होती. तिच्या मांसल स्थूल शरीराची टणकता उठून दिसतच होती. त्या मांसल देहावर काही जणांची वासना जात होती. ती एकटी आहे, विधवा आहे, ती सहजपणे मिळू शकेल अशी भावना अनेकांच्या मनात येत असे. पण तिचं कोणाकडे लक्ष नव्हतं. ती आपल्या आयुष्याचा गाडा ओढत होती. काही घरांमध्ये ती धुण्या भांड्याची कामं करत असे. कामाला जाताना ती शेअर रिक्षानं जात येत असे. 40शी महिला, कष्टकरी, यामुळे तिचं वागणं बिनधास्त होतं. सर्वांशीच ती चांगलं वागत होती, बोलत होती. त्यातूनच तिची रिक्षाचालक विजय परशुराम भोजे याच्याशी ओळख झाली. विजय रिक्षाचालक होता, एकटाच होता. दररोज रिक्षातून येणाऱ्या लक्ष्मीबाईकडे तो आकर्षित झाला होता. तिच्यासाठी तो रिक्षा थांबवून ठेवत होता. तिच्या जाण्या येण्याच्या वेळा त्याला माहीत झाल्या होत्या. त्यावेळेत तो नेमका हजर होत असे. तिला रिक्षात घेऊन सेवा देत असे. रोजच्या संपर्कानं त्यांच्यात ओळख वाढली. बोलता बोलता त्यानं तिच्याबद्दल सगळी माहिती काढून घेतली. स्वतःबद्दलही तिला सांगितलं. दोघात वाढलेली ओळख कोणत्या थरावर जाईल याचा तिला पत्ता नव्हता. तो मात्र बरोबर पावलं टाकत होता. ती शरीरानं स्थूल, जाड होती, त्यामुळे तिच्या खुडलेल्या शरीरात एक वेगळंच आकर्षण होतं. मजबूत खांदे, भरलेली पाठ, उरोजांचे मोठे गोळे, फुगलेल्या पोटावर पडणाऱ्या मांसल घड्या, जाडजूड मांड्या, मागे मोठे नितंबाचे गोळे पाहणाऱ्याला मोहात पाडत होते. रिक्षात बसली की तिच्या छातीवरचा पदर बाजूला सरकायचा, तेव्हा ब्लाऊजमधून बाहेर आलेले स्तनांचे गोळे पाहणाऱ्याला घायाळ करत असत. विजयला तर हा नजारा रोजच पाहायला मिळत होता. त्यामुळे तो तिच्यावर टपूनच बसला होता. त्याची नजर तिला कशी कळली तशी ती सावध झाली. हा रिक्षावाला काही चांगला विचार करत नाही असं म्हणत तिनं त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. पण तो काही तिचा पिच्छा सोडत नव्हता. त्याचं हे वागणं तिच्या मनात उत्तेजना वाढवू लागलं. 40शीची एकटी बाई हळूहळू शरीर सुखासाठी उतावीळ होऊ लागली. अजून जवानी ओसरली नव्हती, पण पती निधनानं शरीर सुखापासून वंचित राहावं लागत होतं. शरीर कोणाकडून तरी रगडून घ्यावा असं वाटत होतं, पण तसा विश्वासाचा पुरुष नव्हता. आता तो पुरुष विजयमध्ये तिला दिसू लागला. त्यामुळे तिच्याकडून त्याला प्रतिसादाचे संकेत मिळू लागले. तो सुखावला. आता त्यानं जास्त जोर लावण्यास सुरुवात केली. तीही खुशीत आली होती. आग दोन्ही बाजूला लागल्यानं आता कशाचाच अडसर नव्हता. तिच्या घरात ती एकटीच असल्यानं तिनं त्याला घरी बोलावले. तो आला. तिनं हसत मुखानं त्याला घरात घेतलं. तो घरात घेऊन बसला. त्याच्या समोर बसून ती गप्पा मारत होती. पदर बाजूला गेला होता. गच्च ब्लाऊजमधून 2 मांसल गोळे अर्ध्याहून अधिक बाहेर आले होते. त्याची नजर त्यावरून हटत नव्हती. ती त्याच्याकडे बघून हसत होती. तिच्या हसण्यातला रोग त्याला कळला तसा तो तिच्या जवळ सरकला. त्यानं तिचा हात धरला. ती म्हणाली, काय तू मला खूप आवडतेस? मग काय? मग काही नाही, मला तुझ्याबरोबर राहायचंय. फक्त राहायचंच आहे की? तिच्या लाडीक प्रश्नानं त्याला चेव चढला. त्यानं पटकन तिच्या गालावर ओठ टेकवले. तिनं त्याला जवळ घेऊन ओठावर ओठ लावलं. मग पुढच्या खेळाला वेळ लागला नाही.
एकाकी लक्ष्मीच्या आयुष्यात सोबती मिळाला. शरीराची भूक भागू लागला. आता ते घर जणू विजयचेच झालं. तो रात्रभर तिच्याजवळ राहत होता. दोघातील अनैतिक संबंध सगळ्यांनाच समजले होते, पण कुणी त्यावर आक्षेप घेतला नाही. या वयात तिला कोणाचा आधार मिळाला तर बरेच असं समजून सगळ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे विजय आणि लक्ष्मी एकमेकांबरोबर वारंवार दिसू लागले. लक्ष्मीची मुलगी अनिताचा विवाह 2 वर्षापूर्वी कर्नाटक राज्यातील तोरवी या गावातील महादेव जाधव या तरुणाशी झाला होता. ती नांदायला गेली. जाताना भावाला घेऊन गेली होती. तिचा नवरा महादेव हा इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत असे. तो इलेक्ट्रिक फिटिंगची कामं घेत असे. ही कामं परगावातील असल्यानं तो बहुतेकदा परगावात त्याला जावं लागे. काम संपेपर्यंत त्याला तिकडंच राहावं लागत होतं. नवं लग्न झालेले पण कामासाठी तो घराबाहेर राहत होता. तो कामासाठी सोलापुरातही यायचा तेव्हा तो सासू लक्ष्मीबाईकडे येत असे. लक्ष्मीबाई परपुरुषाबरोबर संबंध ठेवते हे त्याला समजलं होतं. त्यामुळे आता त्याची नजर ही सासूवर पडली होती. खरं तर सासू म्हणजे आईसारखीच असते, पण वासनांधांना कुठं नाती कळतात. परपुरुषाला जवळ करणारी सासू आपल्यालाही चान्स देणार असा नीच विचार करून महादेव सासू भोवती पिंगा घालू लागला. लक्ष्मीबाई शरीर सुखाला चटावली होती. तिला जावईच्या मनातला हेतू कळला. तिलाही नात्याचं भान राहिलं नाही. दोघांच्या नात्यातील आदर संपला आणि चेष्टा मस्करी सुरू झाली. ती त्याला राहण्याचा जेवणाचा आग्रह करू लागली. काम संपून तो गावी परत असतानाही तिनं त्याला राहा आजची रात्र असा आग्रह केला. नको आता काम संपले की असं उत्तर त्यानं दिलं. आता रात्र होईल गावी जावीपर्यंत, रात्री जाऊन काय करणार आहात असं तिनं विचारलं. तसा तो गालातल्या गालात हसत म्हणाला, रात्री काम आहेच की, नाही गेलो तरी तुमची मुलगी रागवेल मला. नाही काही रागवत, तुम्हालाच करमत नसेल असं म्हणून तिनं मुरका मारला. ते आहेच म्हणा आणि इथं राहिलो तर तुम्हाला त्रासच की, भुवई उडवत तिनं विचारलं. मला कसला त्रास? त्रास म्हणजे हेच जेवण खाणं. तो सावरत म्हणाला. ती हसली. काही त्रास नाही, जावयाला खुश ठेवायला लागतंयच की. आता तुम्ही म्हणताय तर थांबतो असं म्हणत तो थांबला. तिनं झटापट जेवण केलं. दोघे जेवण खाण उरकून अंथरुणावर पडले. जावई खाटेवर होता तर ती खाली अंथरूण टाकून झोपली होती. दोघे बोलत पडले होते. जावई खाटेवरून उठला आणि तिच्या शेजारी येऊन झोपला. तिच्या अंगावर हात टाकून त्यानं तिला जवळ घेतलं. हे काय करताय जावई बापू असं म्हणत असली तरी तिनं विरोध केला नाही. त्याचे हात तिच्या स्तनांना कुस्करू लागले होते. पाहता पाहता तो तिच्यावर स्वार झाला. तरुणाबांड जावई आता लक्ष्मीला सुख देण्यासाठी झटू लागला. ती रात्र सुखावत गेली. त्यानंतर इच्छा होईल तेव्हा तो येत होता. सासूकडून सुख मिळवत होता. लक्ष्मी खुशीत होती. महादेव सासू बरोबर ऐश करत होता तर तिकडे त्याची बायको अनिता त्याच्यासाठी झुरत होती. तरुण बायकोपेक्षा वयस्कर सासूवरच महादेव जास्त फिदा झाला होता. त्याचं बायकोकडे जास्त लक्षच नव्हतं. अनिता तरुण होती, नवविवाहिता होती. तिलाही शरीर सुखाची लालसा असणं स्वाभाविक होतं. पण तिचा पती तिला फार वेळ देत नव्हता. तर दुसरीकडे तिचा दीर शिवानंद मात्र नेहमीच वहिनी वहिनी करत तिच्या मागे पुढे घोटाळत असे. शिवानंद तरुणा होता, अविवाहित होता. त्यालाही स्त्री सुख हवे होते. तर तरुण वहिनी अनिताकडे आकर्षित झाला होता. तो ती सांगेल ते काम करत होता. तिच्या प्रत्येक हाकेला तोच प्रतिसाद देत असल्यानं दोघातील जवळीक वाढली होती. या जवळीकीतही शरीर सुखाचा वास येऊ लागला. दोघे तरुण होते, अतृप्त होते. शरीराची भूक दोघांनाही होती. महादेव घरातच नसल्यामुळं त्यांना अडवायला कुणी नव्हतं. साहजिकच अनितानं शिवानंद बरोबर संबंध ठेवण्यास मंजुरी दिली. आता शिवानंद दीर नाही तर तिचा नवरा झाला होता. ती त्याच्याबरोबर बाजारात फिरायला, पै पाहुण्यांकडे जात होती. रात्री ही दोघं एकाच बेडवर मनसोक्त होती. ती कधी कधी आईकडे सोलापूरला येत असे. तेव्हाही आई कामावर बाहेर गेली की दिराबरोबर संभोग करत असे. तेव्हा शेजारी पाजारी नातेवाईकांकडून तिला तिचा नवरा तिच्या आईकडे रात्री थांबतो याची कुणकुण लागली होती. आपल्या आईचे आपल्या नवऱ्याशी संबंध आहेत हे ऐकून तिच्या तळपायाच्या मस्तकात गेली होती. पण तिला नवऱ्यापेक्षा शिवानंद जास्त प्रिय असल्यानं तिनं राग गिळला. नवरा कुठेही जाऊ दे, दीर आपला आहे अशी तिची मनाची समजूत घातली. तसेच कधी तिथे तिच्या नवऱ्याबरोबर दिराबरोबर असणाऱ्या तिच्या अनैतिक संबंधाला आक्षेपच घेतला नव्हता. तर ती त्याला सासूबरोबर झोपताना लाज नाही का वाटली असं बोलून गप्प करू शकत होती. त्यामुळे नवऱ्याचे सासूबरोबर तर बायकोचे दिराबरोबरचे संबंध निवांतपणे सुरू होते. पण कोणतंही पाप फार काळ टिकत नाही असं म्हणतात. तसंच या प्रकरणातही झालं. नवरा घरी असल्यानं अनिताला आणि शिवानंदनाला शरीर सुख घेता आले नव्हतं. त्यातच अनिता माहेरी आईकडे येणार होती. तेव्हा महादेवनं सासूकडे जाणं टाळलं आणि त्याला सांगितलं की तू माझ्या भावाला घेऊन जा. तिला हेच हवं होतं. ते दोघे सोलापूरला आले. नेहमीप्रमाणे तिची आई कामावर गेली की मनसोक्त संभोग करायचा हा विचार करतच ते सोलापूरला आले.
कधी एकदा लक्ष्मी कामावर जाते असं त्यांना झाले होते. मुलगी आली म्हटल्यावर लक्ष्मी घरातील कामं तिच्यावर सोपून कामासाठी निघून गेली. ती गेल्यानंतर अनितानं घरातील कामांची आवरावर सुरू केली. ती कामात असताना शिवानंद तिला चिकटला. आत्ता नको, नंतर त्याला बाजूला सारत ती म्हणाली, नंतर पण करू, आत्ता पण करू असं म्हणत त्यानं तिला पाठीमागून आवळून धरलं. तो आता थांबणार नाही हे तिला माहीत होतं. दार बंद करू नये असं सांगून ती बेडवर गेली. तो पटकन गेला आणि दार बंद करून आला. दोघे निवांतपणे एकमेकांच्या मिठीत संभोग सुख घेऊ लागले. लक्ष्मी परत येण्यास दुपार होणार हे माहीत असल्यानं त्या दोघांचा खेळ निवांत सुरू होता. पण वेळ फिरली होती. लक्ष्मी काम कमी असल्यानं लवकर घरी आली तर दार बंद. तिनं दार ठोठावलं आणि त्याला हाक मारली. अनितानं ओ दिली पण दार उघडलं नाही. थोड्या वेळानं तिनं दार उघडलं. आत अनिता आणि शिवानंद दोघे होते. त्यामुळे दार बंद करून ते काय करत असतील हे लक्ष्मीनं ओळखलं. तिनं लेकीला फैलावर घेतलं. नवऱ्याचा विश्वासघात करून दिराबरोबर घाण संबंध ठेवतेस, लाज वाटत नाही का तुला, असं म्हणून ती अनिताला चांगलंच झापू लागली. आईनं अनैतिक संबंध पकडल्यानंतर कोणती मुलगी घाबरली असती, पण अनिता मात्र आईचं बोलणं ऐकून संतापली. तू रिक्षावाला विजय बरोबर संबंध ठेवतेस, माझ्या नवऱ्याबरोबर झोपतेस आणि मला शहाणपणा कशाला शिकवतेस, असं तिनं आईला उलट उत्तर दिलं. पण लक्ष्मी तिचं म्हणणं मानायला तयार नव्हती. मी केलं ते वेगळं, आता माझं काय उरलंय, तुझा संसार आहे, उभं तुझं आयुष्य समोर आहे, तू वाईट वागू नकोस असं ती काकुळतीनं मुलीला समजावत होती. आणि त्याला मात्र हे पटत नव्हतं. मुळातच सांगणारा कसा आहे त्यावर ऐकणाऱ्याचं मत बनत असतं. स्वतःच व्यभिचार करत असणारी आई मुलीला सदाचार शिकवत असेल तर ती ऐकेल कशी? ज्या नवऱ्यानं विश्वासघात केला त्याचा विश्वासघात करण्यात शरम काय, असा विचार आणि त्याच्या मनात आला. ती आईला जुमानत नव्हती. नवऱ्याची तिला फिकीर नव्हती. ती दिराबरोबर आनंदात जगू पाहत होती. हे तिच्या आईला मान्य नव्हतं. या दोन विचारातून मायलेकीत वादाची ठिणगी पडली. दोघातील वाद दिवसेंदिवस भडकत चालला. लक्ष्मी अनैतिक संबंधात अडसर होत असल्यानं अनिता आणि शिवानंद तिच्यावर चिडून होते. तिचा आवाज कायमचा बंद करायचा असा विचार ते करत होते. दिवाळी सण तोंडावर होता. लॉकडाऊन उठल्यानं वाहतूक सुरू झाली होती. त्यामुळे अनिता आणि शिवानंद 7 नोव्हेंबर 2020 रोजी सोलापूरला आले. ते दोघे राहणार असल्यानं विजय लक्ष्मी जवळ थांबता आलं नाही. तो त्यांच्या घरी निघून गेला. रात्रीचा काळोख वाढला तसा अनिता आणि शिवानंद एकमेकांबरोबर कामक्रीडा करू लागले. त्यांच्यातील या खेळास लक्ष्मीनं विरोध केला. त्यामुळे ते चिडले. त्यांच्यातील वादाला तोंड फुटलं. प्रकरण हातघाईवर आले. चिडलेले अनिता आणि शिवानंद लक्ष्मीच्या अंगावर धावून गेले. दोघे अंगावर आल्यानं तिनेही त्यांना प्रतिकार केला. तसे त्या दोघांनी तिलाच तुला सोडतच नाही म्हणत जमिनीवर आडवं पाडलं. अनिता आईच्या उरावर बसली तर शिवानंदनं तिचा गळा आवळण्यास सुरुवात केली. दोघांच्या ताकदीपुढे लक्ष्मीची ताकद कमी पडली. काही वेळातच लक्ष्मी थंडगार पडली. ती ठार झाल्याची खात्री होताच अनिता आणि शिवानंद यांनी तिथून पळ काढला. ते दुचाकीवरून गावी निघून गेले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 8 रोजी सकाळी विजय लक्ष्मीकडे आला. दरवाजा फक्त पुढे असल्यानं त्यानं हाक मारली. कोणीच प्रतिसाद दिला नसल्यानं त्यानं दार ढकललं. दार लगेचच उघडलं म्हणून तो आत गेला. समोरचं दृश्य पाहून त्याची पाचावर धारण बसली. लक्ष्मी उतानी पडली होती. ती मेली होती हे स्पष्टच दिसत होतं. तो तसाच घरातून बाहेर पडला आणि धावतच लक्ष्मीबाईच्या नातेवाईकांकडे गेला. त्याने त्यांना लक्ष्मीबाई मृतावस्थेत पडल्याचं सांगितलं आणि तो पळून गेला. नातेवाईकांनी घरी जाऊन पाहिले तर लक्ष्मीचा मृतदेह पडला होता. त्यांनी या घटनेची माहिती देण्यासाठी तातडीनं विजापूर नाका पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. एका महिलेचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा वगैरे सोपस्कार पार पाडण्यात आला. लक्ष्मीबाईच्या गळ्यावर असणारे व्रण पाहता तिचा गळा दाबून खून झाल्याचा पोलिसांचा प्रथम कयास होता. त्यानंतर पोलीस तपास करू लागले. या तपासात तिचे रिक्षा चालक विजय बरोबर अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानंच तिचा मृत्यू झाल्याचं नातेवाईकांना सांगितले होते. रात्री तिच्या जवळ झोपत असे हेही माहितीत उघड झालं. त्यामुळं पोलिसांचा त्याच्यावर पहिला संशय आला. पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतला. विजयचे लक्ष्मी बरोबर असलेले अनैतिक संबंध कबूल केले पण खून केला नसल्याचं सांगितलं. तिची मुलगी अनिता आणि अनिताचा दीर शिवानंद दोघेही तिच्याकडे आले होते. ते रात्री राहण्यास असल्यामुळे मी थांबलो नाही, मी माझ्या घरी गेलो होतो असं विजयनं सांगितलं. रात्री राहिलेली लेक आणि तिचा दीर सकाळी उजडण्याआधीच गायब का झाले? रात्री ते कुठं होते? येथून ते कुठं गेले याची माहिती मिळणं आवश्यक होतं, कारण ते दोघेच लक्ष्मीबाई बरोबर अखेरच्या रात्री होते. पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवली आणि कर्नाटकातून अनिता आणि शिवानंद याला ताब्यात घेतलं. सुरुवातीला काही कानावर हात ठेवले पण काही सराईत गुन्हेगार नाहीत. त्यांनी पोलिसांसमोर लगेचच शरणागती पत्करली आणि सगळा घटनाक्रम सांगितला.
हे प्रकरण ऐकून पोलिस चक्रावून गेले. आईचे जावयाबरोबर लेकीचा दिराबरोबर अनैतिक संबंध आहे, तर लेकीच्या संबंधाला आई विरोध करते आणि म्हणून लेक आईचा खून करते. हे सगळं मन सुन्न करणारच होतं. समाजाचं अधःपतन दर्शवणाऱ्या या घटनेनं खळबळ माजवली. अनैतिक संबंधास विरोध केल्याच्या कारणातून लक्ष्मीबाई शिवाजी माने वयवर्ष 40 हिचा खून केल्याप्रकरणी तिची मुलगी अनिता महादेव जाधव आणि अनिताचा दीर शिवानंद भीमाप्पा जाधव या दोघांविरोधात जुना विजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. त्या दोघांनाही अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त वैशाली कडूकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, हेड कॉन्स्टेबल सचिन पुरवसे, रमेश सोनटक्के,